गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. गोवा मराठी अकादमीतर्फे 2 ऋतू कवितांचे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात कवी अरुण म्हात्रे व कवी संकेत म्हात्रे यांचा सहभाग होता. हा कार्यक्रम पाटो पणजी येथील कला व संस्कृती संचालनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. चांदण्याचा फूल होती कोवळा पावली, माप मी ओलांडले अंदूर गेली भातुकली. खेळण्याचे होते वया, अंगणाची होती सया, सोवळा मनात माझ्या भरेन भाचा आशया. थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पाहत, जणू जन्मले नव्याने भरता हा मळभाट. हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात जुळे उंच माझा झोका. नीट उतरा पायऱ्या पाहून, नीट उतरा पायऱ्या पाहून, कदाचित पायाला अचानक एखादं स्वप्न लागेल. कदाचित पायाला अचानक एखादं स्वप्न लागेल. एरवी असेच घसरला तर कोणी हसणार नाही तुम्हाला, पण स्वप्नानं अडकळून पडला तर पुन्हा पुन्हा स्वप्नात येतील त्याच पायऱ्या, पुन्हा पुन्हा स्वप्नात येतील त्याच पारदर्शी पायऱ्या वळणा वळणाच्या. तेव्हा नीट तुम्हाला हात देण्यासाठीच मी या पांढऱ्या शुभ्र कागदी पायऱ्यांवर बसून आहे. बसून आहे कधीच. आणि मग कवितेविषयीची कविता संकेतने सांगितल्याप्रमाणे म्हणतोय. पण ज्या कविता मला खूप म्हणाव्याशा वाटतात आणि म्हटल्या जात नाही ते कविता आज म्हणायला मिळते त्याचा आनंद. आणि विशेष म्हणजे अनेक वेळा कवितेतून मी व्यक्त झालोय. म्हणजे अनेक कविता करत असताना अनेक लोकांनी म्हणजे खूप कवितेचा प्रोसेस काय, निर्मिती प्रक्रिया काय, कशी येते कविता असं. तर मी नेहमी ते शांताबाईंची कविता म्हणतो की सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, लखलखणारी क्षितिज अवघ्या मला देऊन गेल्या. हे नेहमी मी सांगत असतो. किंवा कधी आमच्या दुष्यंत कुमारची कविता म्हणतो की मैं जिसे ओढता बिछाता हूँ वो गजल आपको सुनाता हूँ, एक घना जंगल है तेरे आंखों में मैं जिसमें राह भूल जाता हूँ, तू किसी रेल सी गुजरती हो मैं किसी पुल सा थरथराता हूँ, और जब से बाजू उखड़ गया मेरा और भी वजन उठाता हूँ. ही एक कवीची धारणा आहे, ती सांगत असतो. आणि अशा पद्धतीनं कविता व्यक्त होता येते कवीला. पण मी असं लिहिलेलं आहे की मनात त्याच्या सदैव सळसळ अवखळ अवघड घटिकांची, मनात त्याच्या सदैव सळसळ अवखळ अवघड घटिकांची, मनात त्याच्या अखंड तळमळ जाणवणाऱ्या शल्यांची, धगधग अनामार्थाची, ऍसिड टेस्ट आयुष्याची, इतरांसाठी धरू पाहतो अवघी कळकळ विश्वाची, इतरांसाठी धरू पाहतो अवघी कळकळ विश्वाची. कवीच घेतो कागदातून उंच भरणारी आकाशी, विजनातून जणू त्याच्यासाठी विमाने येते त्या दारी, विजनातून जणू त्याच्यासाठी विमाने येते त्या दारी. स्पर्श म्हणाला, डंख म्हणाला, तुटलेल्या घर नात्यांचा, घाव म्हणाला, डाव म्हणाला, होत्याचा आणि नव्हत्याचा. कवी शोधतो स्वप्ने, चौके, चकवे, अवघड पेचच ह्या दारी, अन शब्दांच्या लाया फुट्टी त्याच्या व्याकुळ संसारी, अन शब्दांच्या लाया फुट्टी त्याच्या व्याकुळ संसारी. कधी उपमांची सुंदर झारी, वक्रोक्तीचे घाव जिवारी, कधी वेडे चांदणे दुपारी, सूर्यही उगवे भलत्या पारी, सूर्यही उगवे भलत्या पारी. कवीला वेडून असते आगळी न्यारी दुनियादारी, आभाळातून येते खाली कवितेची अंबारी, आभाळातून येते खाली कवितेची अंबारी. निसर्ग अंगण प्रेमळ पैंजण, वारा झुणझुण पाऊस किणकिण, उत्कट तनान हृदय बावरे, भिजती कवीचे आतुर लेखना, भिजती कवीचे आतुर लेखना. आणि कणिका हायकू अभंग ओव्या कवने गाणी अन गजला, कणिका हायकू अभंग ओव्या कवने आणि गाणी अन गजला. रूप कोणते शैली कोणती बंधन कसले हो कविला, रूप कोणते शैली कुठली बंधन कसले हो कविला. कवी जेव्हाही रचतो कविता काळ बसे त्या शेजारी, कवी जेव्हाही रचतो कविता काळ बसे त्या शेजारी. कवी स्वप्नातून सत्यामध्ये येतो सुंदर दरबारी, कवी स्वप्नातून सत्यामध्ये येतो सुंदर दरबारी. तर खूप अनेकदा जेव्हा
नामदेव ढसाळांना मी प्रश्न विचारला होता की कविता म्हणजे काय, तर ढसाळांनी त्याचं अगदी एका वाक्यात मला उत्तर दिलं होतं. कविता म्हणजे कवीचं आत्मचरित्र. कवीला जे काही बोलायचं असतं ते तो सगळं कवितेतून बोलतो. निवेदनाचा भाग आणि बाकी सगळं जे असतं ते सगळं वरवरचं असतं, पण नेमकं जे त्याला बोलायचं असतं ते त्याच्या शब्दांमध्ये असतं. चार्ली चॅप्लिन सतत म्हणायचा की जर का तुम्हाला मी समजून घ्यायचा असेल तर केवळ माझे चित्रपट पहा, तुम्ही मला प्रश्न विचारायला येत जाऊ नका. तर खरं तर असंच कवितेचं सुद्धा आहे. जेव्हा तुम्हाला एखादा कवी चांगला कळून घ्यायचा असेल तेव्हा केवळ त्याच्या कविता वाचा आणि त्याच्या अंतर्मनात शिरा, एवढंच आहे. तर जशी बाबांची ही कविता सुचण्याची प्रोसेस आहे, त्याच दुव्याला पुढे घेऊन जात मी कविता लिहिल्यावर नेमकं कवी बरोबर काय होतं याच्यावरती एक कविता लिहिलेली आहे, अगदी छोटीशी आहे. कविता लिहिल्यावर वाटतं ही आपली नाही. कविता लिहिल्यावर वाटतं ही आपली नाही, ही त्या दुसऱ्याचीच. कविता लिहिल्यावर वाटतं ही आपली नाही, ही त्या दुसऱ्याचीच. आपण फक्त तिथे कॅलेंडर सारखे किंवा पेपर वेट खाली ठेवलेल्या कागदासारखे स्टॅटिक. आपण फक्त तिथे कॅलेंडर सारखे किंवा पेपर वेट खाली ठेवलेल्या कागदासारखे स्टॅटिक. येतो दुसराच कुणीतरी, येतो दुसराच कुणीतरी, हात घालतो डायरेक्ट शर्टात. येतो दुसराच कुणीतरी, हात घालतो डायरेक्ट शर्टात. शर्टातून छातीत मी हुडकून काढतो छातीतलं पिवळं फूल. मी हुडकून काढतो छातीतलं पिवळं फूल. मी म्हणतो ही बघ इथे अडकली होती कविता. मी म्हणतो ही बघ इथे अडकली होती कविता. ठसठसत खूप तो गेल्यावर, ठसठसत खूप तो गेल्यावर, किंवा कविता लिहिल्यावर. ठसठसत खूप तो गेल्यावर, किंवा कविता लिहिल्यावर. की घरात तणाव असला की तो न बोलता कळायचा. घरात तणाव असला की तो न बोलता कळायचा. रात्री उशिरा परतलो तर वडील भिंतीकडे तोंड करून झोपलेले दिसायचे आणि आई स्वयंपाकघरात उद्यासाठी काहीतरी भिजत ठेवत असायची. पातेल्यात आई उद्यासाठी काहीतरी भिजत ठेवत असायची. पातेल्यात एकटक बघत वेळ ढवळत बसायची, वेळ ढवळत बसायची. आता लेडीज स्टेशन मधून सगळ्यात शेवटी उतरते बायको, तेव्हा तिला त्या गर्दीतही रात्रीची ताटच दिसत असतात टीव्ही समोरची. तेव्हा तिला त्या गर्दीतही रात्रीची ताटच दिसत असतात टीव्ही समोरची. ती हातातलं साप्ताहिक बंद करून दिवस मिटून टाकते आणि जोडी जोडी पालेभाज्या घेत संध्याकाळ पिशवीत टाकते. जोडी जोडी पालेभाज्या घेत संध्याकाळ पिशवीत टाकते. सेवांवरून ते घेतलेल्या मित्राचा फोन येतो नेमका संध्याकाळी. फोनवरच्या आवाजातच मित्र दिसतो संध्याकाळच्या हातात चुरगळलेल्या वर्तमानपत्रासारखा. मित्र म्हणतो नेहमीच्या हॉटेलवर ये, अमुक तमुक टेबल पकडलाय. बार मध्ये शिरताना मोर कॉलेज मधून परतत असतात नेमकी. बार मध्ये शिरताना मोर कॉलेज मधून परतत असतात नेमकी. ती ओळख दाखवत नाही, फक्त खुणेनच सांगतात जास्त नको पप्पा. फक्त खुणेनच सांगतात जास्त नको पप्पा. खूप वेळ चणे खात मित्र ओघळत राहतो ग्लासावरून थेंबासारखा. मित्र घरातले तणाव सांगतो, मी चणे खात त्याच्या गोष्टीत माझं घर भरतो. मी चणे खात त्याच्या गोष्टीत माझं घर भरतो. घरात तणाव असला की जरा उशिराच परततो मी. मुलं छान झोपलेली असतात भिजत घातलेल्या कडधान्यासारखी. मुलं छान झोपलेली असतात भिजत घातलेल्या कडधान्यासारखी. उद्याच्या दिवसाचे मोड दिसतात त्यांच्या गाढ मासूम चेहऱ्यावर. उद्याच्या दिवसाचे मोड दिसतात त्यांच्या गाढ मासूम चेहऱ्यावर. मी बायकोकडे पाहतो तिच्या चेहऱ्यावरील बदल. बघता बघता ती कशी आईसारखी दिसू लागली सेन. बघता बघता ती कशी आईसारखी दिसू लागली सेन. वडिलांनी मला काहीच शिकवलं नाही, बायको मात्र आईकडून सारं शिकली. काटकसरीच्या तरा आणि मोड येणाऱ्या भाज्यांची गुपितं वगैरे, मोड येणाऱ्या भाज्यांची गुपितं वगैरे. घरात तणाव असला की आता मीही भिंतीकडे तोंड करून झोपतो. घरात तणाव असला की आता मीही भिंतीकडे तोंड करून झोपतो. पण जागाच असतो रात्रभर. वडीलही बहुधा तसेच जागे राहत असतील पूर्वी. वडीलही बहुधा तसेच जागे राहत असतील पूर्वी. पाण्यात ठेवल्यावर फुगत जाणाऱ्या कडधान्यासारखे. पाण्यात ठेवल्यावर फुगत जाणाऱ्या कडधान्यासारखे. एकाच घरात आम्ही दोघे, पण तरी
म्हात्रे सरांनी बघितलेलं घर आणि मी बघितलेलं घर यात थोडासा फरक आहे. त्यांच्यासाठी घर म्हणजे आजी आजोबा बायको मुलं हे सगळं सार्वत्रिक, आणि माझ्यासाठी घर म्हणजे घर केवळ एका कवीचं आहे. ह्याची जाणीव ठेवून मी सतत लहानाचे मोठे झालो. तर ह्या सगळ्या जाणीवेची असलेली एक कविता. संदर्भहीन कागदांखाली मी कोनाड्यात, संदर्भहीन कागदांखाली मी कोनाड्यात, माझा चुरगळलेला देह अडगळीत, सर्वत्र पसरलेला वायरींखाली, सर्वत्र पसरलेला वायरींखाली, टेबलावर नुसताच कागदांचा ढिगारा, टेबलावर नुसताच कागदांचा ढिगारा, काही निव्वळ कोरी पाने, काही नुसतीच किलोने आणलेली, तर काही भर पावसात नव्या शाईत भिजलेली. साऱ्यांनाच दिलासा मी अडगळीत अडकल्याचा, साऱ्यांनाच दिलासा मी अडगळीत अडकल्याचा, कागदांवरती ओझ त्यावर ठेवलेल्या पुस्तकांचं, कागदावरती ओझ त्यावर ठेवलेल्या पुस्तकांचं, संमेलनात माजलेली पुस्तकं ही सगळी बुकशेल्फवर, संमेलनात माजलेली पुस्तकं सगळी बुकशेल्फवर, अबोल रांगेत बसलेली, परिसंवादात हरून बसल्यासारखी, काही बिनकौराची, काही अर्धी जुनी, काही नवीन, सारीच धन्यतेनं हसतात, केवळ शेल्फवर जागा मिळाली म्हणून. घरात पुस्तकाचं एवढं दडपण, घरात पुस्तकांचं एवढं दडपण की माणसंही पुस्तकांसारखीच बोलू लागली. घरात पुस्तकांचं एवढं दडपण की माणसंही पुस्तकांसारखी बोलू लागली. घर एका कवीचं आहे, घर एका कवीचं आहे जो नसतोच फारसा घरात कधी, घर एका कवीचा आहे जो नसतोच फारसा घरात कधी, पण घरातला केर काढताना तोही येतो सोबतीला, पण घरातला केर काढताना तोही येतो सोबतीला. काहीच बोलत नाही, नुसतं काहीतरी शोधत असतो, काहीच बोलत नाही, नुसतं काहीतरी शोधत असतो. त्याला लिहायचं नसतं काही, फक्त देह सोडून जायचा असतो हवेसारखा, फक्त देह सोडून जायचा असतो हवेसारखा. म्हणतो कधीपासून जायचं ठरलंय, म्हणतो कधीपासून जायचं ठरलंय, जरा अडकलोय म्हणून कविता लिहितोय, जरा अडकलोय म्हणून कविता लिहितोय. कवी जाताना मात्र रिकाम्या पाकिटाचं मानधन ठेवून जातो, कवी जाताना मात्र रिकाम्या पाकिटाचं मानधन ठेवून जातो. सारे काही अस्ताव्यस्त होते कवी गेल्यावर, सारे काही अस्ताव्यस्त होते कवी गेल्यावर. उरते अधांतरी वायरीमध्ये फसलेले माझ्यासारखे केवळ चुरगळलेले कागद, माझ्यासारखे केवळ चुरगळलेले कागद. खरं तर कुठल्याही कवीच्या या सगळ्या कवितेच्या प्रक्रियेत आई नावाचं हे जे रूप आहे किंवा अरूप आहे हे सतत आढळत राहतं. जसं बागवे सर नेहमी म्हणतात की तुम्ही कविता कधी विषयावरती नाही आशयावरती लिहिता. तर कवी आई हा केवळ फक्त विषय नसतो, हे एक आयुष्य असतं आणि त्या आयुष्यातला हा कवितेचा आशय असतो, ज्याला आपण आई असं नाव दिलेलं आहे. तर मला खरं तर सरांना विचारावं असं वाटतं की आई ह्या आशयाने तुमची कविता कशी समृद्ध केली आणि तुमच्या कवितेत आईचं रूप काय? म्हणजे असं खरं तर हे सांगायला हरकत नाही की असं मुद्दाम आई हा विषय घेऊन कधी मी काही लिहिलं नाही. ती सतत सोबत असायची, त्याच्यामुळे एका अर्थानं माझ्या सगळ्या कवितेमध्ये शब्दांमध्ये ती आहेच असं एक आपण गृहीत धरतो, तसं ते तिच्या बाबतीत होतं. आणि मराठीमध्ये ज्या लोकविलक्षण कविता आईवर लिहिल्या गेल्या त्या सगळ्यांचाच खूप आधार मला वाटतं. म्हणजे ती पं. शिंदे कविता असेल, ती प्रशांत असणारेची कविता असेल, ती माधव जिनन यांची कविता असेल, ती बर्डेकरांची कविता असेल, आमच्या नायगावकरांची कविता असेल, नारायण सुर्व्यांची कविता असेल. म्हणजे अनेक वेळा मला असं वाटतं की त्या सगळ्या शब्दांची नुसती पारायण करावी तरी तुम्हाला आई खूप जवळ घेते असं होतं. नारायण सुर्व्यांनी एका ठिकाणी असं लिहिलंय की आधीच नव्हते काही त्यातून गेली आई, असं दोनच ओळी त्यांच्या आहे. किंवा नायगावकरांची एक ओळ आहे की या उजाड माळावरचे आईचे झाड हरवले, अशाच दोन ओळी त्यांनी लिहिलेल्या. किंवा मी त्या प्रशांत असणारेची नेहमी एक कविता म्हणतो की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले अगं वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली, रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली, आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली.
तर खूपदा हा जो एक मोह मला सतत होतो की इतरांच्या खूप छान छान कविता म्हणाव्या. त्याचं कारण हे आहे की आपल्याला जे काय म्हणायचं आहे ते कोणीतरी छान म्हणून ठेवलं की आपल्याला त्याचा एक आधार वाटतो आणि ते आपण आपल्यासारखं माझं असल्यासारखं म्हणतो. म्हणजे माझ्यावर हा पण खूप आरोप होतो आणि तुम्हाला खूप आवडतो आरोप की ते म्हणतात हा अशी कविता म्हणतो याच्याच बापाची आहे. पण मला नेहमी असं वाटतं की ही खूप मोठी देणगी आहे की त्या कवीच्या सगळ्या अंतरंगात घुसून त्याप्रमाणे कविता म्हणणं, आत्मसात करणं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला मी सतत कवींच्या मध्ये असतो. माझी कविता नसली तर इतर कविता त्यांच्यामध्ये वावरत असतो आणि सतत एक असं वातावरण माझ्याभोवती तयार होतं की मी कवितेमध्येच इतर कवींच्या बरोबर असतो. तर आईविषयी आता मी काही दिलं नाही, मगाशी एक आईची कविता मी म्हटली, पण एक आईच्या पद्धतीची कविता म्हणजे मी कवितेला जर का आई मानत असेल तर त्याच्याविषयीची एक कविता आहे. ती कविता अशी आहे. हे कुठले रस्ते आपण घडवीत जातो, वळणावर कुठली वळणे दळवीत जातो, जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी, जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी, हा चंद्र कोवळा पाऊल अडवीत राहतो, हा चंद्र कोवळा पाऊल अडवीत राहतो. मी डोळे मिटून चालत जातो जातो, देहावर आहे प्रकाश तू नसल्याचा, खाचेत जमवणी कविते मधले पाणी, खाचेत जमवणी कविते मधले पाणी, बघ छंद कसा हा बुडताना हसण्याचा, बघ छंद कसा हा बुडताना हसण्याचा, तू डोळे बांधून कुठे घेऊन जाशी, रेलू दे जरा घे काळोखी पाराला, मोडले जरी मी घरटे चौबाजूनी, मोडले जरी मी घरटे चौबाजूनी, बांधून ठेवला काळ तुझ्या दाराला, बांधून ठेवला काळ तुझ्या दाराला, हे कसे समजते खोल आत पाण्याला, मौनातून कोणी वाकून वाकून पाही, मग अशक्यतेच्या खूप सोडून नावा, मग अशक्यतेच्या खूप सोडून नावा, का शोधत राहते कुठली बुडली नाही, का शोधत राहते कुठली बुडली नाही, चाललो जरासे वादळ घेऊन हाती, जाळीत पुराण्या संदर्भांची माती, हे कोणी लिहिले दुःख सुखाच्या भाळी, हे कोणी लिहिले दुःख सुखाच्या भाळी, ज्यानीच सजवल्या या कवितेच्या ओळी, ज्यानीच सजवल्या या कवितेच्या ओळी. आणि शेवटी असं म्हणतो की तू तू नकोस बोलू नको नको घे काही, तू नकोस बोलू नको नको घे काही, शब्दाने इथला गुंता सुटतच नाही, तू जवळ मला घे मातेच्या मायेने, तू जवळ मला घे मातेच्या मायेने, जशी शब्दांवरती मिरवत राहते शाई, जशी शब्दांवरती मिरवत राहते शाई, जशी शब्दांवरती मिरवत राहते शाई. प्रार्थना नावाची ही कविता आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की दोघांचं एक्सप्रेशन जरीही 2 पिढ्यांचं असलं तरी ते किती सारखं आहे. प्रार्थना. मला अशा ठिकाणी जायचंय जिथे तू अद्याप पोहोचली नाहीस, मला अशा ठिकाणी जायचंय जिथे तू अद्याप पोहोचली नाहीस, मला उभं राहायचंय शिखराच्या टोकांवर आणि थेट उडी मारायची आहे ढगांवर, पायऱ्या करायच्या आहेत ढगांच्याच आणि चढत जायचं अंतराळात, मला ग्रहांच्या कड्यांवर उभं राहायचंय, खेचायचंय स्वतः जवळ आकाशगंगेच्या पसाऱ्यात एकट्या पडलेल्या साऱ्याच ताऱ्यांना, मला डोकावून बघायचंय अनोळखी कृष्ण विवरांच्या डोळ्यात, त्यांचं दुःख कालवायचंय बोटांनी, त्यांचं दुःख कालवायचंय बोटांनी, घ्यायची आहे वेळेची चव, मला नवे शब्द पेरायचे नव्या मातीत, मला नवे शब्द पेरायचे नव्या मातीत, मला 2 ग्रहांमधलं अंतरच मिटवायचंय, कुणालाच एकटं राहू द्यायचं नाहीये, कुणालाच एकटं राहू द्यायचं नाहीये, मला साऱ्याच आभाळांना जमवायचंय आणि स्टेपल करून ठेवायचंय फाईलीत, मला साऱ्याच आभाळांना जमवायचंय आणि स्टेपल करून ठेवायचंय फाईलीत, मला दररोज अक्षरांचे नवीन यान सोडायचंय,
मला दररोज अक्षरांचे नवीन यान सोडायचे सर्वत्र सर्व दूर इतर आकाश गंगेतही. जमलंच तर अंतराळातल्या अंधारात मला दिवे रुजवायचे. जमलंच तर अंतराळातल्या अंधारात मला दिवे रुजवायचे आहेत. मला ठाऊक आहे ह्या सजीव अंतराळाला एक हृदयही आहे. मला ठाऊक आहे या सजीव अंतराळाला एक हृदयही आहे. ते शोधायचंय. मला सुरुवातच करायची आहे अंतिम सत्यापासून. आणि शेवटी ह्या बदललेल्या ब्रह्मांडाला पत्रासारखं दुमडून तुझ्यापर्यंत पोचवायचंय. तू आजन्म वाचावस म्हणून अगदी तुझ्यावर लिहिलेल्या एखाद्या प्रार्थनेसारखं. विसरता येत नाही असे नसतेच काही. विसरता येत नाही असे नसतेच काही. मनाला सांगणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही असे नसतेच काही. मनाला सांगणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही. खूप छान माझ्या मित्रांनी ट्रॅक करून दिले माझ्यासाठी. चुकाना टाळताना किती केली हुशारी. चुकाना टाळताना किती केली हुशारी. चुकाना टाळताना किती केली हुशारी. नवे दिसताच कोणी. नवे दिसताच कोणी. पुन्हा चुकतेच काही. मनाला सांगणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप प्रेम कविता का लिहितो आपण तर त्याचं कारण. तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो. तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो. तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो. किती म्हटले तरीही जरा उरतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही. खूप कविता अनेक वर्षी लिहितोय. काय होतं कवितांचं पुढे. नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा. नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा. नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा. तरी गंगा जलातून निघे भलतेच काही. मनाला सांगणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही. आणि मग इतकी वर्ष लिहिते कविता तर काय सत्य समजलं तर हे सत्य समजलं. मानतो कागदाला, मानतो लेखणीला. मानतो कागदाला, मानतो लेखणीला. मानतो कागदाला, मानतो लेखणीला. कळे शब्दात अंतिम, कळे शब्दात अंतिम. कळे शब्दात अंतिम असे नसतेच काही. मनाला सांगणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही असे नसतेच काही. विसरता येत नाही असे नसतेच काही. मनाला सांगणारे नवे